आणि आज आपण जर बघितलं तर आपल्या समाजामध्ये आज सगळ्यात मोठी अस्थिरता बघायला मिळते. वी आर नॉट सॅटिस्फाईड. काय समाधान किंवा समाधान संतोष वृत्ती कुठं दिसत नाही आणि तिथे कुठेतरी प्रॉब्लेम होतो असं मला वाटतं. आणि आपण जर बघितलं आपले जे काही प्रामुख्याने वेगवेगळ्या संस्था आहेत, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, पचन संस्था, ह्या ज्या काही निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये जे काही बदल व्हायला पाहिजे त्याला 10,000 हजार वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे तुमच्या जीवनशैलीतील बदल फास्ट झाले. म्हणजे आपण जर बैलगाडी चालवत होतो आता मर्सिडीज चालवायला लागलो. आणि पण तुमचं शरीर जे आहे ते पूर्वजांचंच आहे आणि त्या शरीराला तुम्ही बैलगाडीच्या ऐवजी मर्सिडीज जोडलेली आहे आणि त्याच्यामुळे ते जे जीवनशैलीतील बदल आहे ते कुठेतरी मेळ खात नाही आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आज आपल्याला येत आहेत. तुम्ही भारतीय असणं हा एक शाप आहे असं मी म्हणेल. तुम्ही म्हणाल काय डॉक्टर काही पण सांगता, आपली संस्कृती इतकी चांगली, सगळं इतकं चांगलं, मग असं का? कारण की आपण भारतीयांमध्ये 13 अशी गुणसूत्र आहेत की ज्याच्यामुळे नसांच्या अस्तरांचे आजार जास्त प्रमाणात, इन्व्हिरॉन्मेंटल फॅक्टर्स आणि आपल्या आजूबाजूची जर परिस्थिती बदलली तर हे आजार जास्त पद्धतीने उद्भवतात आणि त्याच्यामुळे ही 13 गुणसूत्र डॉर्मंट होण्याकरता जीवनशैली ही कारणीभूत आहे. 1980 ते 2020 मी जे बोललो की 5% 20% झालं तर ती जीवनशैलीतील बदल.